या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। मला असं वाटतंय ईशाला माहितीये सर कुठे आहेत पण ती आपल्याला सांगत नाहीये। असं कसं असेल मायराजी? आय डोंट नो, मे बी जेलसी। सर कुठे जातात, काय करतात, सरांच्या मीटिंग्स काय आहेत ते सर आपल्याला सांगतात, करेक्ट? मे बी हे तिला आवडत नसेल म्हणून ती आपल्याला सांगत नसेल की सर कुठे गेलेत। मला तर वेगळंच वाटतंय, यामध्ये जालिंदरचा तर हात नसेल। तुम्ही त्या सरांचे खूप जुने मित्र आहात ना? हा म्हणजे आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहोत, म्हणजे काम चाललंय एकत्र, मैत्री आहे आमची। हो, म्हणजे तुम्ही सरांबरोबर देवघरे चाळीत राहिला असाल ना? काय म्हणाला? सराव देवघरे चाळ तुम्हाला नक्कीच माहिती असेल। ईशा ही फुलं कोणी दिली? विक्रांत सरांनी। त्याचं काय झालं? ईशा, आणखी काही बोलू नकोस आता। म्हणजे आम्हाला कळलंय खरं काय झालंय ते। जावई बापू रागवून निघून गेले हे कळलंय आम्हाला। सांगितलेल्या स्टोरी प्रमाणे विक्रांत सरांचं तुझ्यावर प्रेम आहे, हा कौल सुद्धा तुला बाप्पाच्या देवळातच मिळाला। सर आता इथे नाहीयेत मला मंदिरात भेटायला। मग आता अशा परिस्थितीत तू कुठे जायला हवं? गणपती बाप्पाच्या मंदिरात। देवा, सरांना सुखरूप ठेव आणि लवकर परत आण। ईशा, सर ईशा तर नाहीये इथे। ईशा नाहीये? मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना? इथे होती ती, पण नंतर गेली। विक्रांत, कुठे होतात कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये। वी आर वरीड। खरं म्हणजे मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची। विक्रांत, अहो माफी कसली मागताय? ताई साहेब, गेल्या अनेक वर्षात मी असा मधनच अनेक वेळा गायब झालो, पण तुम्हाला या गोष्टीचा कधी त्रास झाला असेल याचा मी विचारही नाही केला। पण आज 2 तासांसाठी ईशा गायब झाली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला आहे साहेब। कुठे गेली असेल ती? काय झालं असेल तिचं? अपघात झाला असेल का? माझ्या एखाद्या शत्रूने तिचं काही बरं वाईट केलं नसेल ना? आणि सापडली तर कशा अवस्थेत सापडली? एक ना हजार विचार मला त्याला लागले आणि मग मला लक्षात आलं की मी जेव्हा असा मधनच गेली अनेक वर्ष गायब होतोय तेव्हा तुम्हाला किती त्रास झाला असेल आणि त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची। तुम्ही हे सगळं ओळखलं, यातच सगळं काही आलंय। बघितलंस, अजून 2 वाक्यही बोलली नाहीत ब्रुनलाने, तोपर्यंत टाळ्या वाजवायला सुरुवात। तू प्लीज सॉरी वगैरे नको म्हणूस, त्याची काहीच गरज नाही। जयदेव, आपण जर चूक केली असेल तर त्याच्यात माफी मागायला लाज कसली? नाही, तसं नाही दादा। यू हॅव अ बिग हार्ट, पण तू प्लीज माफी वगैरे नको मागूस। आम्हाला नाही आवडत ते, आणि दादा, आम्हाला सगळ्यात जास्त काळजी तुझ्या तब्येतीची। हो ना, आराम करायचं सोडून तुम्ही आम्हाला इथं कशाला बोलवलं? राईट आहे साहेब, आणि दादाला चक्कर आली आहे ते मी अजिबात लाईटली घेणार नाही। दादा, मी परदेशातल्या डॉक्टर्सना कन्सल्ट करणार। जयदेव, ग्रेट, म्हणजे आणखी लाखोंचा खर्च होणार तर। एनिवे, तुमचं महत्त्वाचं बोलून झालेलं आहे। सोनिया, व्हॉट? ही जस्ट वॉन्टेड टू से सॉरी, राईट? आणि आय गेस तुमचं ते बोलून झालंय, सो प्लीज एक्सक्यूज मी। सुनबाई, थांब जरा, अजून विक्रांत इथे आहेत, त्यांचं सगळं बोलून संपलेलं नाहीये। सोनिया, मी तुला चल म्हणून सांगितलंय का? मला जाऊ दे ना। जा बायकोची समजूत काढ। जा ती चिडून निघून गेले, बायकोची समजूत काढणं खूप महत्वाचं आहे।
ती जर चिडली तर माझ्यासारखी तुलाही चक्कर येईल. जा, 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 गो, दादा, गो, 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 गो. सर म्हणजे तुम्हीच म्हणता ना की हातात घेतलेलं काम कायम पूर्ण करावं म्हणून. मग आपल्या कंपनीत जो भ्रष्टाचार झालाय तो फक्त मला शोधून काढू दे. मी तिला सगळं सांगतोय, ऐकतच नाही माझं. मी तिला म्हणलं मी हे सगळं शोधतो, त्या फ्रॉड माणसाला मी शोधून काढतो. मला म्हणते नाही, मी एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण करणार. सर 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 काम सर म्हणे. याचा अर्थ ती पुन्हा ऑफिसमध्ये येणार ना खुपसायला. राजेश जर काही बोलला ना झेंडे, ती सरळ माझ्यापर्यंत येऊन पोहोच. बहिणी असं का म्हणतायत ते? त्यांना तिथे खेळायला भरपूर वाव होता. तुम्ही देत नाही का खेळायला? देते ना. भरपूर मित्रमैत्रिणी त्यांचे होते. आणि मुंबई म्हटल्यावर त्यांना खूप अभिमान आहे मुंबईचा. असं नाही ते ठाण्यात आला माझी मुंबई वेगळीच आहे. असं माझं ठाणं सुद्धा वेगळंच आहे. हो बरोबर आहे. मग माझं ठाणं आहे. शेवटी तुम्ही आणलंच खेचून त्यांना ठाण्यात. नाही ते आले त्याच्यानंतर आमचं झालं. हो का? माझ्यासाठी ऍक्च्युअली ते मुंबईवरनं आले. ते कळलं मला. ते प्रेम बिम बोललात ना मगाशी, तेच हळूहळू टोल क्रॉस करून आणलं त्यांना इकडे. खूप आळशी आहात. नाही बिलकुल नाही. असं लिहिलंय? नाही कोणी लिहिलं नाही. रॉंग. काय लिहिलंय तुम्हीच वाचा. नाही आळशी नाहीये तुम्ही म्हणून नाही चालणार. हा आरोप मान्य नाही. तुमची एक आयडिया खूप चांगली आहे. तुम्ही घरी बोलवता आणि स्वतः घरी थांबत नाही. नाही असं काय नाही. मी सगळ्या येतात माझ्याकडे. पण ती सतत व्हॉट्सअपवर ऑनलाईन असते. माझ्या मैत्रिणीशी कॉन्टॅक्ट ठेवायचं म्हणजे मला. आरोप मान्य आहे का? कारण द्या म्हटलेलं नाहीये तुम्हाला. जर मी इथं आहे ना तर तुला कामाला हातच नाही लावू देणार. आणि मी गेल्यावर जर तू कामाला हात लावलास तर मग बघ. आजा आज तू बरं गोठ्यात आलेस. अगं जिजे सकाळपासून तोच काम करतोय. अगं बायकूनच कामाला लावला असेल त्याला. अरे काय नाही असं मामा. अरे तसं काय नाही. मग तिला काम न करा काही हिव भरले वैर. होय अगं. हा काय झोप 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 तू कशाला पण बघ. हे अहो एक तर लई गरम होतंय. गरम नाही, झोप. थंडी वाजते तुला. थंडी कणकणी आली तुला आणि कालपासून बरं वाटत नाही. गुरुनाथ सुभेदार कोण आहे तू? हा मीच. आणि चिठ्ठी दिली आहे सनाया मॅडमने. त्यारी हे जे काही तुझं होतं ते सगळं परत पाठवते. आपला संबंध संपला. तुमची झोप उडाली असेल ना. शर्या तुम्हाला सोडून निघून गेली. आता कळत आहे ना तुम्हाला झोप उडणं म्हणजे नेमकं काय असतं ते. कोणीतरी म्हटलंय ना या जन्मीचं या जन्मीच भोगावं लागतं. एक मिनिट काय असं काय करताय? तुमच्या मुलीशी लग्न केलंय मी. मला एकदा भेटू दे ना तिला. एक बायको आधी झेपत नव्हती त्यात माझ्या शदू बेबीशी लग्न करायचं नाटक केलंस. आणि ते लग्न व्हॅलिडच नाहीये. त्याच्यामुळे आता ती लग्न करायला मोकळी आहेत. देवा महाराजा आज ह्या घरात लगीन कार्य ठरलेला असा. त्याच्यात कोणी खोटा नाटा पंचाक्षरी जाब जबाब केलो असा तर तो तुझ्या पायाखाली घेई. नायकांकडे लगीन असा. तुम्ही बसलेच की त्या करतोय देऊच लागत ना. बाहेर नेऊन देवा. आज ताशो असताना नाही उद्या त्या अण्णा नायकाच्या घराचे 12 वाजतील तर बघचाल. काय झाला? केळीचं काम पडलो. राजमातोश्रींना भेटायचं होतं. आपण बोलू शकता. पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे. तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून. आणि हे झालंच पाहिजे. पत्र आलंय सज्जनगडावरून. राणीसाहेब सज्जनगडावरून पत्र येणं ही आनंदाची गोष्ट. आणि तरी तुम्ही उदास. बघू. मी कलेक्टिव्ह फार्मिंग बद्दल वाचलो होतं. चालेल. हा उपाय पण चांगला आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पीक घेतलं तर उत्तमच आहे. या कलेक्टिव्ह फार्मिंगच्या नादाला लागून बरबाद उचलला नाही तर. मला काय हे मान्य नाही. पण मी का माझी जमीन देऊ शकत नाही.